थँक्यू आभारी आहे. वेलकम या म्हणलं गावात गरीबाच्या घरला. काय देऊ काय खायला? नको नको आजी चालू बेता. मित्रांनो नमस्कार. आजीच्या घरचा महू शेवटी काढलेला आहे. महू म्हणजे मध, गावाकडचा महू म्हणतात मधाच्या पोळ्याला. तर तो काढलेला आहे आणि आजीची आपण मदत केली आहे. हा शेवटचा भाग आहे. याच्यानंतर आता कुठला भाग टाकू असा विचार करायला मला लागत नाही, कारण की कृष्णामाई महोत्सव आहे. अजून डिग्रजचं पंचकल्याण चालू आहे, त्याचे भाग येणार आहेत. आता काय करू मित्रांनो, लई भाग शिल्लक पडलेत. नांद्रे पंचकल्याण घेऊया. सांगलीचा कृष्णामाई महोत्सव नंतर बघू. आता नांद्रे पंचकल्याण घेऊया आणि त्याच्यानंतर निरंकारी सण समागमला मी गेलो आहे सांगलीमध्ये, त्याचा एक भाग घेऊया. आता नांद्रे पंचकल्याणचे 2-3 भाग पहा आणि डिग्रजचा कृष्णाकडे आवडल्यास नक्की शेअर करा. दररोज संध्याकाळी झोपताना 10 मिनिटं पहा, काही अडचण नाही. तुम्हाला 10 मिनिटं मस्त वाटेल. चला, खुश राहा, सुरक्षित राहा. आजीचा मत काढण्याचा हा शेवटचा भाग पहा. चला, पुन्हा लगेच भेटू. आता आजीच्या घरात मधाचं पोळ लागलं म्हणजे काढावं तर लागणारच आहे, पण त्यांना त्रास न होणे हे देखील माझं म्हणत आहे. मी तसं डायरेक्ट काढलं असतं किंवा जाळात त्यांना हे केलं असतं, पण तसं नको म्हटलं. तंबाखूचा वापर करूया, ह्यांना फक्त पळवून लावूया, कारण की कुठलीही मधमाशी मरा नको हे देखील माझ्या डोक्यात आहे. आजीबाईने जबरदस्त जाळ केला आहे. तंबाखू आजी तंबाखू आणा गेले आहे, तंबाखू आणली की क्वालिटी सुपर तंबाखू. टोपी बसल्या काय? टोपी बसली का माशी? नाही गेली. झाडाला लागली जी सिंगल पोळी असतात त्या तुलनेने थोडा आक्रमक कमी असतो मधा, पण चावल्यानंतर दुखते भरपूर. आणि आता जाळ झाला आहे म्हणजे तात्या यांचो माझ्या अंगात आला लगे बाबा चमत्कार. काय बटनला हात दिला काय? ट्रॅक्टर आणलाय. दूर करून आजीने निम्म्या माशा आधीच घालल्या होतात. तंबाखू धुराने बाकीच्या बीजातल्या अशा आशा आहे, नाही तर मग शेवटी पर्याय आहेच, शेवटी हातानंच काढायचा. सगळ्या तंबाखू 5 रुपये तंबाखू आजीने आणून दिल्या. तो सगळा लाल घोडा कुठला आहे? तंबाखूचे कॅन्सर होत आहे. लाल घोडा आजी, लाल घोडा आणला तुम्ही. मन मशाला पण घोडा लावायचा. तुम्ही काय कशाला घोडा लावायचा? लावू दे. ते तिथं पाणी ओततो तिथं ठेवूया. ठेवू आजी. ठेवा पाणी ओतायच्या पोत्यावर म्हणलं. कुठल्यावर? त्या कीर्तनावर पाणी ओतायचं. तर ते काय काका बघा कसं तंबाखू टाकलाय. तंबाखू टाकल्या. ठेव तिथं. वास बघा त्याचा किती. तंबाखूच्या वाशाने मधमाशा देखील पळून जातात. राहू लोक कसं काय खात्यात कोणा टावं, अतिशय घाण वस्तू. हा ठेव. काय बघा आता काय हे आती बाहेर या आता चौकी लागी ठेव. आता लय आवाज करला आजी. करून देत गोळी गोळी जाऊ दे. या 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 बाहेर या. बाहेर या. नाही असेल मध चांगला होता म्हटलंय. नाही. मध चांगला होता म्हटलंय, काहीच नाही त्यात. आणि काय करायचं? पिशवी थोड्या निघाली बाबा. तुम्ही कुठं चाललाय आजी आता? दुधाला दुधा नाही बरोबर. मध्ये मी इथं येतच नाही. त्या मरून पडून देते. चालतंय, संध्याकाळी या मग. तंबाखूच्या वासाने मित्रांनो ते एक पण मरणार नाही, जाणार पळून. त्यांनी 100% ह्याची गॅरंटी मला आणि आजी जाताना मला दिसल्या. सगळ्या माश्या दे त्या माश्या. आजी तुम्ही बाजार आणा जावा. जाऊ का मी आता? हो जावा. दूध आणा जावा. उद्या बघूया. उद्या येऊन सकाळी बघूया. हा बघ. हा माश्या गेल्या पाहिजे. आपण पावडर लावू. हा बरं बरं बरं. जाऊ दे बाबा. मी कवा बघू ते सारख्या पावडर बाहेर. दुसऱ्या दिवशी देखील सायंकाळीच वेळ मिळाला. दिवसभर कामामुळे वेळच मिळाला नाही. काय काय काम चालू आहे मॅडम? मध काढायचा आजीचा. आजी मध गेला काय? माश्या घालू द्या. माश्या गेल्या का आजी? सगळ्या गेल्या? सगळ्या गेल्या. पाक धुवून आता वय वाजत नाही काय नाही. हा, तेवढी पुली काढा. पुढे काढून टाकू टाका. काय त्याचा उपयोग नाही. काय करायचं? आजी? काय टीव्ही बिव्ही लावला की मग हवा करलाय आजी? ते खुरपं देऊ का? कशात काढणार? काय नाही. सगळ्या माश्या मेल्या. हा आजी एक पण माशी नाही घेऊ. होय बे आमचं बियाची टाकत्या. 1 2 3 4 5 झाल्या बघा. काय 5 पोळ्या आहेत बघा. मग काय पाच खुरपं आहेत. देऊ? हा माश्या सगळ्या गेल्या आहेत, तरी देखील आजीनं काळजी म्हणून DDT म्हणजे BAC तेव्हा मारलेले आहे
की आजी घाबरत असणार भरपूर. पण मित्रांनो निसर्गाची किमया बघा, किती छान असे पोळे आहेत बघा, एक सलग असे 5 पोळे. काय कलाकार असेल, प्रत्येक मधमाशी अंगात वेगळी कला. सिंगल पोळ्याची मधमाशी वेगळी, हे 5 पोळ्याच्या मधमाशा वेगळ्या. अतिशय सुंदर कलाकारी अशी, मोडताना नको वाटत, पण शेवटी आजी या घरात आहे म्हटल्यावर काढावंच पाहिजे. आणि आता काढलेला आहे. आणि मागे टी व्हीचा आवाज आहे कंटिन्यू चालू आहे, तो देखील डिस्टर्ब करत आहे. पण आजी मात्र खुश झाली की मधमाशा गेलेल्या आहेत. आणि मला मात्र वाईट वाटते की मध मात्र काय मिळालं नाही, नुसतंच काहीतरी काम लागलेलं आपल्याला किरकोळ. असून दे, पण आजीची मदत झाली. हो अंड्याला खरडा केक झालं. झालं खरडलं आजी. आता येणार नाही नका नाही येत आता. तुम्हाला पाहिजे काय? नको बनव, आम्ही काय खात बी नाही काही नाही. हे खायच नसते आजी. काय करायचं औषधाला करा, कशाला बी करा. आम्हाला काय तर जावा जरा आता चहा पिलो बघा. नको नको. रानात लागलं कटाळा जाते जरा. मला असं वाटतं की आबांना आणि आईला मी कामगार म्हणून काम करतोय ना, काय झालं? आजी नंतर पिकून द्या. पिकते मी आणि हा कान टाकून देणार. पिकत नाही. काय करायचं मला? टीव्ही बंद करायची. का हो? ते वर आहेत का? खबर आहे. हो. हे कुठलं केलं सांग? ते नाही असं. हे चालू करा मग ऑर्डर मला 2 बटणे. ह्याला काय करायचं? हे काय नव मग आजी टाकून द्या आता. ये बरोबर कुठं टाकून द्या कचऱ्यामध्ये. बरोबर हा होय. नुकतं तयार करायला द्या, मधबीत घालायला त्या. अहो खरी तर दोस्त 8-10 दिवस लागलं होतं. काय करायचं? आजी डिग्रजचा कृष्णा काढ म्हणा. हा डिग्रजचा कृष्णा काठ म्हणा घे. डिग्रजचा कृष्ण काठ काय झालं? पाहत चला पोहत चला. पाचला पोहोचायला युट्यूबला सबस्क्राईब करा म्हणा. इटूला युट्यूबला सबस्क्राईब करा. संस्कार करा. हां चालतंय. थँक्यू आभारी आहे. वेलकम या म्हणलं गावात गरीबाच्या घरला. काय देऊ काय खायला? नको नको आजी चालू आहे आता. आवडतं बायकांनी बिस्कुट म्हणलं जावं बरोबर. म्हणल्या मध लागून येत मी मेलं तर चालेल म्हणलं. लागलेलं वाईट असते ना ते. बरोबर. हा मध लागलं वाईट असते घरला. कोण म्हणतं आजी तसं काय नसते. आम्ही मराय तयार आहे म्हटलं. माझं सगळं झालंय. मुलगी हायस्कूलवर मास्तरी नाही, जावायची आहे, माहेर चांगला आहे, 25 एकर जमीन आहे. मला कुठे बी राहिलं तर चालते. खरं आपलं काम करून तब्येत ही गुडघं चांगलं होतंय म्हणून इथं राहायचं नवऱ्याच्या लोकांच्या दोघं. सारवली जमीन आवडतं. हा सारवलं काय? नाही धुतोय करते. हां हां सिमेंटचं धुयाचं पुसायचं. बरोबर. ते पाणी सांडते आपल्यात पायानं पोत टाकतो. आता आलीच तासनं. केतना असता कामच नाही. हे काय दावायचं असते बे? हे दावायचं असते. दावायचं असते कुणाला? लोकांना. अहो हे पिवळं असतंय का नाही? हां आणि पांढरं का घालय? पांढऱ्या ही वेगळ्या टाईपच्या मधमाशा आजी आहे. पांढऱ्या मधमाशा द्या. पांढऱ्या घालतात आणि 5 पोळ्या घालतात द्या. अगो बाई अहो तुम्हाला सांगायचं का मग असं होतं. मी एक दिवस काय केला, धूर केला, लग्नाला गेलो. सगळ्यांनी बाहेर मला एक शिवबाबानं काय बघा माशी चावली नाही का काय नाही. मला कवट चावलेलं दिसतंय. कुठं आहे काय? मी आपलं काय केलं रातचं धूर केल्यावर पटापटा पटापट द्या. ते जरा तास उडायच्या चावाय पुरत्या. वेगळाच केलं. एकदा चावल्यानं निमित्त केलं आणि मोबाईल असा धरला असा आणि इकडं बी असं हे केलं. काय हे पदर घेऊन ते दाखलो आणि पटापटा ते धरलं आणि असं असं मारलं माग. बरं आजी तुम्ही असं हे राहताय तसं खोंपाड तर वाटते. साप बीप काय येत नाही का इथं? मला देवाच साप किरडं काय नाही बघा. नाही. उंदरा घुसते तेवढं. उंदीर घुस येते काय? हां हां तिथे बी नाही नेत. मी 12ला बसतो. खुश केलं की मी उठतो. हा जा चलो जा. चले जाऊ म्हणता काय? सापानं उतरला. 3 वाजता काय करला? वांग्याची भाजी करलाय हा? का? वांग्याची भाजी. होय. बरं. आणि काय करलाय? काय नाही बघ. वल्ला हरभर भाजून ठेवला की. नाही हिरवं सोडलेलं आहे ते. होय काय? वाळलंय बरं. बघ की बाजरी नाही रे. नाही नाही खाऊन बघ जरा. नाही नको खायला. चला येऊ का आजी? तुला काय खोटं बोलते काय? परत काय त्रास सांगा नाही आलं तर. हं. नाही बाबा आता राम राम. अहो हे रोज उठलं गुरुवारला 8 शुक्रवार 9. म्हणजे तुम्ही ऍक्टिंग लय भारी करताय हो. मला म्हणतात ते
ऍक्शन लय भारी करता तुम्ही ऍक्टिंग. आजी तर म्हणते, तुला माणूस उधार केलाय बरं असं असं करा असं करा असं. कशाला काय करू बा? हो इथे 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 मोबाईलमध्ये हा. नको बाबा मायका म्हणते काय बच्चन नाड. आजीने जे म्हटलं तेच माझं टोपण नाव आहे. डिग्रजच्या कृष्णा केसरी मला याच नावाने ओळखतात. आणि उद्या भेटू पंचकल्याणच्या भागात. खुश राहा, सुरक्षित राहा, पाहत चला, पोहोच चला.